नमस्कार मित्रांनो, सोजत कतर यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग असणार आहे तर कोकणातल्या काही पुरातन गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात। तर मित्रांनो, आपण आलोय पुरे गावामध्ये आणि पुरे गावातली आजचा जो आपल्याला पुरे गावातले आपले मित्र आहेत, एका साईडला अमोल आहे आणि एका साईडला पिंटू आहे। तर ते आपले नेणार आहेत, तिथले गावातले ग्रामस्थ लोक पण आहेत, गावकर मंडळी। तर त्यांच्यासोबत आपण चाललो तिथपर्यंत आणि पाहू पुढे। तर मंडळी, आपण पुण्यामध्ये आलेलं गुंफा पाहण्यासाठी। गुंफेची इथे मित्रांनो व्हिडिओ शूटसाठी बंद आहे, कारण मित्रांनो गावातले जेव्हा आपण विचारलं त्या गावकर मंडळी बोलले किंवा व्हिडिओ किंवा फोटो काढू नका, बघून येऊ शकता। तर मित्रांनो, ते आपल्याला पाठच्यासाठी पाहायला भेटलं, कारण त्यांची जी ग्रामदैव तिथं काही असं बोललं ना तर देवाचं असतं। तर मित्रांनो, कोकणामधील देवांचे ते असं त्याच्या पुढे जाऊ शकत नाही, पण आपण आज पेववाडीमध्ये आलेलं आणि ह्यासाठी हाय नाव काय तुझं? करण पूर्ण करण काश्मीर म्हणून कुठे पूर्ण सांग? वाडी पेवाडी। ओके, तर कितवीला आहे? आता 12वी झाली जस्ट। तर मित्रांनो, इथे 12वी झालेले आहे आणि त्याला आपण घेऊन इथे गेलो होतो गुंफा पाहण्यासाठी, कारण मित्रांनो गुंफेमध्ये व्हिडिओ शूट करायला अलाउड नव्हती, अगोदरच सांगितलेलं। आणि ह्या साईडला अमोल आहे आणि आपल्याला पाहायचं, कारण मित्रांनो प्रत्येक गावामध्ये आहे ना जे व्ह्यू पाहायला ना एकदम भारीच असतो। कारण मित्रांनो, आता ह्यांच्या इथे मला बोलतात, तर इकडे खेळण्यासाठी संध्याकाळी मुलं येत असतात आणि त्या साईडला मित्रांनो पुढे आहे ना त्यांचं गणपती विसर्जनसाठी तिथे आणलं जातं। तर मित्रांनो तुम्हाला तर मंडळी, आपण पाचच्या साईडला जे पाहिलं तर गणपती विसर्जन करतात, म्हणजे पेवाडीतले पुरे गावातील पेवाडीतील। आणि तिथे मित्रांनो गणपती विसर्जनसाठी आपण कट्टा वगैरे पाहिलेला आहे। आणि ह्या साईडला मित्रांनो बघा पाण्याचा थोडासा टाका आहे, म्हणजे आपण बोललो होतो जर मित्रांनो गड किल्ल्यावरती गेलं तर आपल्याला असे पाण्याचे टाके पाहायला भेटतात। तसेच मित्रांनो इथे झरे आलेले आहे आणि हा साईडला पाण्याचा टाका आपल्याला पाहायला भेटतोय। तर मित्रांनो, जंगलामध्ये किंवा कुठे फिरताना असं पाण्याचा आसरा पाहिजे आणि तो आपल्याला पाहायला भेटतोय आज। या साईडला मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहे, त्याला ओढा बोलतात, तर तिकडे आहे आणि या साईडला पाण्याचा टाका आहे। तर पुढे पाहू। तर मंडळी, आपल्याला ह्या साईडला पाहायला भेटतं तर कोकणातल्या पहिल्या जुन्या पद्धतीत आपल्याला हे पूल पाहायला भेटतात आणि आज आपल्याला पुरे गावामध्ये पाहायला भेटते। कारण मित्रांनो इकडे पेवाडे आहे आणि समोरच्या साईडला दुसरे एक वाडे आहे, जावलेवाडी। तर जावलेवाडीत जाण्यासाठी ह्या पर्याला मित्रांनो पावसातून खूप महापूर आपण बोलतो पर्याला खूप पाणी असल्यामुळे म्हणजे महापूर येतो। तर आपल्या ह्या पर्याला पाणी असल्यामुळे हा लाकडाचा पुलाचा वापर केला जातो आणि आपल्याला ह्या लाकडाचा पुलाचा उपयोग मित्रांनो शेतीसाठी बैल त्या साईडला नेण्यासाठी
ह्या लाकडा पुलाचा वापर केला जातो किंवा शेती लावण्यासाठी पलीकडे जाऊ शकतात किंवा पलीकडचे माणसं इकडे अलीकडे येऊ शकतात. आणि ते जावलेवाडी जाण्यासाठी मित्रांनो तुम्ही इथून जाऊ शकता आणि आपल्याला लाकडी पूल पाहायचा आहे. तर मंडळी आपण पेवाडीमध्ये आलेलं आहे आणि पेवाडीमधील ही आपल्याला कोकणातील कौलारू घरं आणि मातीच्या भिंती पाहायला भेटतात. कारण मित्रांनो पहिल्या काळामध्ये मातीची भिंती आणि वरती कौलं किंवा पेंड्याचं छप्पर असं असलेलं हे कोकणामध्ये आपल्याला पाहायला भेटतं आहे. आणि आज आपण पुरेगावमध्ये हा व्ह्यू पाहतोय. तर मित्रांनो पहिल्या काळामध्ये आपल्याला जेव्हा घरं एकत्र असायची तेव्हा मित्रांनो अशी लांब घरं पाहायला भेटतात. कारण मित्रांनो हा असं कुटुंब एकत्र असतं आणि त्यामुळे ती पिढी आता मित्रांनो नाही की मित्रांनो आता घरं साईडला बांधली जातात. आणि तरी पण आपल्याला पुरेगावमध्ये पेवाडीमध्ये आपल्याला हा कुटुंब पाहायला भेटते. मित्रांनो घराची लांबी तरी पण 90 ते 100 फूट लांब आहे आणि रुंदीला मित्रांनो 80-90 फूट आहे घर. तर मित्रांनो असा हा व्ह्यू आज कोकणामध्ये आपल्याला पाहायला भेटतो आहे. आणि पेवाडीमध्ये हे आपल्याला अशी कौलारू घरं, नारळी पोफळीची झाडं, आंब्याची झाडं ही अशी पाहायला भेटतात.